शासनाच्या आमोठी धोरणाविरुद्ध गेल्या 8 दिवसांपासून ताकोडा येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे। पीक कर्ज माफ करणे, पीक विमा मिळणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही। वेळोवेळी या उपोषणाला शेतकऱ्यांनी उग्र मार्गाने सुद्धा केले, परंतु अद्याप सुद्धा यावर काही तोडगा निघाला नाही। शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे व नामदेव पतंगे यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष सुधीरप्पा सराफ यांनी जाहीर समर्थन देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। ते बोलताना म्हटले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, परंतु आज त्याला त्याच्याच हक्कासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे। खरंच ही दुर्दैवाची बाब आहे। माझ्या शेतकरी बांधवांच्या समस्या अडचणी शासनाने समजून घ्याव्या व त्या विना विलंब पूर्ण कराव्या अशी विनंती यावेळी सुधीरप्पा सराफ यांनी मार्केट कमिटी मार्फत शासनाला केली। यावेळी मार्केट कमिटीचे संचालक शामराव जगताप, हरिभाऊ बागडे, ॲडव्होकेट श्रीधर घुगे, माजी नगरसेवक सेनगाव प्रभुआप्पा जिरोणकर, श्रीराम महाजन, नंदकिशोर काळे, काँग्रेस युवा माजी अध्यक्ष बंटी नागरे, कान्हा शर्मा, ताकोडा येथील शिवाजी मानमोठे, उपसरपंच संजय सावके, माजी सरपंच प्रमोद सावके व गावातील वडीलधारी मंडळी व युवा वर्ग उपस्थित होते।